नमस्कार मित्रांनो. अतिशय महत्वाच्या अशा एल&टी ग्रुप बद्दल आपले थोडीशी चर्चा करणार आहोत. जे ग्रॅज्युएट्स आहेत आणि डिप्लोमा होल्डर्स त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. एल&टी ग्रुप तुम्हाला माहिती आहे, अतिशय नावाजलेला असा एक इंडियन कंपनी किंवा कॉंग्लोमरेट आपण म्हणतो, बिझनेस हाऊस असा आहे. विकिपीडियावरच्या माहितीनुसार त्याचा जो रेव्हेन्यू आहे वर्षाचा तो साधारण 2,25,271 करोड एवढा आहे आणि ही अतिशय जुनी कंपनी आहे. तुम्हाला माहिती आहे 1946 मध्ये त्यांची स्थापना झालेली आहे आणि त्याचा जो नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत ते जवळजवळ 4,07,438 आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे कारण ही जी आपण चर्चा करणार आहोत ती एल&टी बद्दल आहे. तर एल&टी तुम्हाला माहिती आहे अतिशय मोठा असा ग्रुप आहे तो आणि त्याच्यामध्ये एल&टी ग्रुपमध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम केलं जातं. एल&टी माइंट्री असेल, एल&टी कन्स्ट्रक्शन असेल, एल&टी डेटा सेंटर असतील, एल&टी पॉवर असेल, एल&टी रिएल्टी असेल, असे भरपूर कंपन्या एल&टी ग्रुपमध्ये आहेत. तर आजचा जो चर्चा आहे ती एल&टी कन्स्ट्रक्शनचे जे लिंक्डइनचा त्यांचा जो पोर्टल आहे त्याच्यावर एक अतिशय उत्कृष्ट अशी संधी त्यांनी शेअर केलेली आपल्या सर्वांसाठी ती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर एल&टी कन्स्ट्रक्शनचं हे त्याचं लिंक्डइन पेज आहे. त्या लिंक्डइन पेजवर त्यांनी जे नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट अशी ही संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं हे जे आहे नॉन शो यू हा जर तुम्ही जवळून पाहिलात, नेशन बिल्डर इन्व्हाइट्स एल&टी इज अ नेशन बिल्डर नॉन टेक ग्रॅज्युएट्स फॉर ग्रेट करियर अपॉर्च्युनिटी. फायनल इयर इन अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटी अप्लाय करू शकतात. स्टुडंट्स कम्प्लिटिंग बीकॉम, बीबीए, बीबीएम, बीएससी मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स एप्रिल मे 2025 मध्ये जे पास आउट होणार आहेत ते याच्यामध्ये 100% अप्लाय करू शकतात. आणि याचे सिलेक्शन झाल्यानंतर 12 महिन्याचं ऑन द जॉब ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल व्हेरियस फंक्शन्स मध्ये ऑनबोर्डिंग झाल्यानंतर. आणि त्यानंतर कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग तुम्हाला एल&टी ग्रुपमध्ये सामावून घेतलं जाईल. त्याचं लोकेशन जे आहे त्या भारतामध्ये कुठे असू शकेल. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि याची लिंक तुम्हाला देणारच आहे. आपण जेव्हा याच्यावर क्लिक करतो किंवा स्कॅन करतो तेव्हा त्याची लिंक ओपन होते. आणि अप्लाय ऑनलाईन बिफोर 31 जानेवारी हे अतिशय महत्वाचं आहे कारण 31 जानेवारीच्या आतमध्ये आपल्याला याचं अप्लाय करायचं आहे. तर हे जे होतं नॉन टेक्निकल त्याच्यावर आपण क्लिक केलं या लिंकवर आपण येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅज्युएट कमर्शियल पण पाहणार आहोत आणि डिप्लोमासाठी पण पाहणार आहोत. तर हा पहिला जो ऑप्शन आहे तो आहे ग्रॅज्युएट कमर्शियल ट्रेनिंग, GTE म्हणतात त्याला एल&टीच्या भाषेमध्ये, GTE 2025. आणि वर्क लोकेशन हे पॅन इंडिया असणार आहे. त्यामुळे भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी आपली जाण्याची तयारी असली पाहिजे. आणि प्रोफाईल डिस्क्रिप्शन मध्ये ग्रॅज्युएट कमर्शियल ट्रेनिंग आहे. याच्यामध्ये यंग, डायनॅमिक आणि महत्वाकांक्षी लोक त्यांना हवी आहेत. ज्याच्यामध्ये बीकॉम करणारे, बीबीए, बीबीएम आता पास आउट होतील ते एप्रिल मे 2025 मध्ये, बीएससी मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक्स, BA हॉटेल मॅनेजमेंट याचं शिक्षण घेणारी मंडळी त्यांना हवी आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जे मंडळी सिलेक्ट होतील त्यांचं ट्रेनिंग हे फायनान्स, अकाउंट्स, टॅक्सेशन, साईट ऍडमिनिस्ट्रेशन, इंडस्ट्रियल रिलेशन्स, परचेस, स्टोअर्स, मटेरियल मॅनेजमेंट, टाइम ऑफिस आणि या सगळ्यात जो काही दोन तिकडे उपलब्ध असेल त्याच्यामध्ये त्यांना दिलं जाईल. आणि हे ट्रेनिंग जे आहे ऑन जॉब ट्रेनिंग ते 12 महिन्याचं आहे. याची जी CTC आहे, पगार आहे, तो ऑफिस बेस्ड पोस्टिंग असेल तर 3 लाख वर्षाचा आहे आणि प्रोजेक्ट साईट बेस्ड पोस्टिंग असेल तर तो 3,57,000 वार्षिक एवढा आहे. आता ह्याला अप्लाय कोण करू शकतो? याच्यामध्ये फायनल इयर सध्या जे अंडर ग्रॅज्युएट स्टडीज करतायत आणि त्यांनी 10वी-12वी पास ऑब्विसली केलेलं आहे आणि एप्रिल मे 2025 मध्ये रिकग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटी मधून जे काही ग्रॅज्युएट होणार आहेत ते याला अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय आहे, त्याच्यामध्ये मिनिमम ऍग्रिगेट तुमचा सगळ्या शैक्षणिक कालावधीमधला हा 60%, 60% जास्त हा त्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये असला पाहिजे. और मोर अप टू 4 सेमिस्टर इन द अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे 60% जास्त तुम्हाला पाहिजे. त्यानंतर मोड ऑफ स्टडी हा फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट कोर्स फक्त ग्राह्य धरला जाईल. तुम्ही जर कॉरेस्पॉन्डन्स कोर्स वगैरे केला असेल किंवा पार्ट टाइम केला असेल तर त्याच्यामध्ये तुमची एलिजिबिलिटी यामध्ये पात्र ठरणार नाही. त्यानंतर बॅकलॉग्स किंवा अरियर्स म्हणजे तुमचा कोणताही विषय गेलेला नसला पाहिजे. हे सगळे जे विषय आहेत ते फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुम्ही पास केलेले असले पाहिजेत. आणि एखाद्या सब्जेक्टला, एखाद्या पेपरला आपण जेव्हा अपिअर होतो आणि तो क्लिअर होत नाही तो त्याचा फर्स्ट टाइम आपण फेल्युअर समजतो, त्याला बॅकलॉग असं समजतो आपण. त्यामुळे बॅकलॉग किंवा अरियर्स अजिबात चालणार नाहीत. त्याचं एज जे आहे कॅन्डिडेटचं 1 जुलै 2002 ते 30 जून 2007 यामध्ये जन्म दोन्ही म्हणजे 1 जुलै 2002
ते 30 जून 2007 यामध्ये ज्या कालावधीमध्ये जन्माला आलेले सगळे याला पात्र ठरतात. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियनच पाहिजे, नॉन इंडियन लोकांनी याच्यामध्ये अप्लाय करायची गरज नाहीये. मेडिकल फिटनेस, तुमचं सब्जेक्ट तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस टेस्ट द्यावं लागलं आणि त्यानंतरच तुमची पुढची सगळी ऑनबोर्डिंग प्रोसेस कम्प्लीट होईल. तर हे कंपनी ऑब्विसली हे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते कधीही चेंज करू शकतं. आणि याच्यानंतर हे सगळे जर तुम्ही पात्रता फेरीमध्ये तुम्ही जर पात्र होत असाल तर तुमचा फोटो इकडे अपलोड करायचा आहे. तुम्ही कोणत्या राज्यातून अप्लाय करताय ते अप्लाय करायचंय. डिस्ट्रिक्ट, तुमचं नाव, आधार नंबर, ईमेल आयडी ऍक्टिव्ह पाहिजे जेणेकरून त्यांचं सगळं कम्युनिकेशन आपल्याला दिसेल. मोबाईल नंबर तो पण ऍक्टिव्ह पाहिजे. डेट ऑफ बर्थ, जेंडर, 10th तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते, 12वीला किती होते, कॉलेज, तुमच्या स्टेट, कुठल्या राज्यामधून तुम्ही कॉलेज घेतलेलं आहे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कॉलेजचं नाव काय आहे ते पण तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आणि क्वालिफिकेशन मध्ये तुमचं जे बीएससी, बीकॉम, बीबीए, बीबीएम आणि बीए याचं क्वालिफिकेशन आहे. डिसिप्लिन, त्याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये तुम्ही जर सिलेक्ट केलं तर समजा बीएससी सिलेक्ट केलं तर तुम्हाला इकडे मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्स असे ऑप्शन दिसू शकतील. त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुमचं काय आहे ते अतिशय महत्वाचं आहे. इकडे 2023, 24, 25, आता 2025ला ही जी पोस्ट आहे ती फक्त एप्रिल मे 2025 मध्ये जे पासआउट होणार आहे त्यांच्यासाठी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर सीजीपीए तुमचे कोर्स जे आहेत, ग्रॅज्युएशन मार्क्स अप टू 4th सेमिस्टर ऑर सेकंड इयर इकडे मेन्शन करायचे आहेत. नंबर ऑफ बॅकलॉग ऑब्विसली ते अलाउड करणारच नाहीये, त्यामुळे तुम्हाला माहिती जरी तुम्ही अप्लाय केला बॅकलॉग असतील तर तरी पण तुमचं सिलेक्शन होणं थोडं दुरापास्त आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर कॉलेज टाईप ऑटोनॉमस आहे की गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचंय. मोड ऑफ स्टडी कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे, फुल टाइम, पार्ट टाइम, डिस्टन्स एज्युकेशन, कॉरेस्पॉन्डन्स, आणि तुम्हाला त्यानंतर रेझ्युमेकडे अपडेट करायचं आहे. हे ज्या टर्म्स आहेत त्या वाचून पूर्णपणे लक्षपूर्वक वाचून तर तुम्ही जेव्हा ऍग्री करता आणि तेव्हा अप्लाय कराल तेव्हा तुमचं ऍप्लिकेशन हे जीटी जे आहे ग्रॅज्युएट कमर्शियल ट्रेनिंग याच्यासाठी सबमिट होईल. आणि त्यानंतरची पुढची जी प्रोसेस आहे इंटरव्ह्यूची वगैरे ती तुम्हाला तुमच्या ईमेलवर आणि मोबाईलद्वारे कळलं जाईल. ईमेलवर लक्ष ठेवा मोबाईलपेक्षा, कारण सगळं जे कम्युनिकेशन आहे ते बऱ्यापैकी ईमेलवरच होतं, त्यामुळे ईमेलवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे झालं ग्रॅज्युएट कमर्शियल ट्रेनिंग. आता जर आपण दुसरा पाय विचार केला, दुसरी अपॉर्च्युनिटी जी आहे ती डिप्लोमासाठी आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार हे LNT, जॉईन LNT एज एक्साइटिंग LNT फॉर अन एक्साइटिंग करिअर. डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट्स ऑफ 2025 म्हणजे 2025 मध्ये जे पास आउट होणार आहेत डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट्स फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, त्यांना याच्यामध्ये भाग घेता येईल, अप्लाय करता येईल. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, ऑटोमोबाईल, इन्व्हायरमेंटल, हेल्थ, सेफ्टी, फायर सेफ्टी, environmental, computer science, information technology, instrumentation and control, survey, architecture, electronics, communication and chemical and mining. हे जे स्ट्रीम्स आहेत त्याच्यामधून डिप्लोमा तुम्ही करत असाल आणि तुम्ही जर पास आउट होणार असाल 2025 मे जून मध्ये तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. त्यानंतर हे तुमचं सिलेक्शन झालं समजा तर तुम्हाला 12 महिन्याचा ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्या 12 महिन्याच्या ऑन द जॉब ट्रेनिंग कम्प्लिशन नंतर तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकेल. त्याचं जे लोकेशन आहे जॉबचं ते भारतामध्ये कुठे असू शकेल हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, 31 जानेवारी 2025च्या आधी आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचंय. हा जो स्कॅन बारकोड आहे त्याला तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला तुमच्या समोर ही वेब पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी DET 2025, वर्क लोकेशन पॅन इंडिया कुठे असू शकेल. प्रोफाईल डिस्क्रिप्शन, हे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी आहे. यंग, डायनामिक आणि महत्वाकांक्षी लोक पाहिजेत, फायनल इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग करणारे. त्याच्यामध्ये स्ट्रीम्स कोणत्या ऍप्लिकेबल आहेत, आर्किटेक्चर, ऑटोमोबाईल, केमिकल, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स आणि IT, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इन्व्हायरमेंटल, हेल्थ अँड सेफ्टी, इंडस्ट्रियल सेफ्टी, फायर सेफ्टी, इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, मायनिंग आणि सर्वे. आता या स्ट्रीम मध्ये तुम्ही जर डिप्लोमा करत असाल तर तुम्ही 100% त्याला अप्लाय करू शकता. हे ट्रेनिंग पिरियड हा 12 महिन्याचा आहे. ऑन द जॉब ट्रेनिंग फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग. याचा सॅलरी जे आहे तुम्हाला पगार जो मिळेल तो 2.5 लाख CTC आहे एका वर्षाचा, जर तुम्ही ऑफिस बेस्ड लोकेशन असेल तर. आणि जर प्रोजेक्ट साईट बेस्ड पोस्टिंग असेल तुमची तर तुमचा वार्षिक पगार हा 2,97,000 रुपये असेल. आता याच्यामध्ये पात्रता काय आहे, 3 वर्षाचा किंवा 6 सेमिस्टरचा डिप्लोमा कोर्स 10वी नंतर किंवा 12वी नंतर तुम्ही कम्प्लीट केला असला पाहिजे. याच्यामध्ये मिनिमम ऍग्रिगेट 60% पेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी डिप्लोमा करायच्या आधी इंजिनिअरिंग किंवा सायन्स किंवा आर्ट्स किंवा इतर डिप्लोमा केलेले आहेत ते इकडे एलिजिबल नाही आहेत, पात्र नाही आहेत.
त्यांनी फक्त 10वी किंवा 12वी डिप्लोमा करणारेच पात्र ठरू शकतात त्याच्यामध्ये. आणि 30 जून 2025 पर्यंत जर डिप्लोमा तुमचा कम्प्लीट होणार असेल तर तुम्ही इलिजिबल असाल. सँडविच कोर्स एलिजिबल नाहीये हे लक्षात घ्या. मोड ऑफ स्टडी फुल टाइम स्टुडंट डिप्लोमा करणाऱ्यांनाच फक्त पात्र धरण्यात येईल, असं पात्र ठरवण्यात येईल. हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी पार्ट टाइम किंवा कॉरेस्पॉन्डन्स कोर्स केलेले आहेत ते एलिजिबल नाही आहेत. बॅकलॉग किंवा एरियर्स तुमचे असतील तर ते तरी तुम्ही पात्र होऊ शकणार नाही. तुमचं एज जे आहे, उमेदवाराचं वय जे आहे ते 1 जुलै 2003 ते 30 जून 2007 दोन्ही दिवस पकडून त्याच्यामधला त्यांचा बर्थ डेट असावा. नॅशनॅलिटी फक्त इंडियनच हवी आहे. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर, तुमची स्क्रीनिंग झाल्यानंतर, त्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल फिटनेस चेक केलं जाईल आणि त्यानंतर मेडिकल फिटनेस सब्जेक्ट टू सक्सेसफुल मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ओनली तुमचं पुढे ऑनबोर्डिंग प्रोसेस सुरू होईल. आता या ऍप्लिकेशन मध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही कोणत्या राज्यातून अप्लाय करताय, कोणत्या जिल्ह्यातून अप्लाय करताय, तुमचं नाव आधार कार्ड नंबर नुसार, आधार नंबर, ईमेल आयडी ऍक्टिव्ह असावा, मोबाईल नंबर पण ऍक्टिव्ह असावा, डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, जेंडर, 10वी मध्ये तुम्हाला किती मार्क्स होते, 12वी मध्ये किती होते, कॉलेज कोणत्या स्टेटमध्ये आहे, कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कॉलेजचं नाव काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे. क्वालिफिकेशन मध्ये डिप्लोमा येईल. डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला पुढचे याच्यामध्ये हे जे बाकीचे तुमचे स्ट्रीम्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकाल. इयर ऑफ पासिंग तुमचं कोणतं आहे हे महत्वाचं. 2025 फक्त त्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल. त्यानंतर डिप्लोमा मधले मार्क्स तुम्हाला लिहायचे अप टू 4th or 5th सेमिस्टर आणि 3rd इयर, तेव्हाच 3rd इयरचे. नंबर ऑफ बॅकलॉग्स तुम्हाला असतील तर ते तुम्ही अप्लाय करू शकता, पण तुमचे सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे 0 हा एकच ऑप्शन तिकडे ग्राह्य धरला जाईल. कॉलेज टाईप तुमचं कोणतं होतं, गव्हर्नमेंट होतं, प्रायव्हेट होतं, ऑटोनॉमस होतं, ते द्या. मोड ऑफ स्टडी काय होता, डिस्टन्स एज्युकेशन, कॉरेस्पॉन्डन्स, फुल टाइम, पार्ट टाइम ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा रेझ्युमेकडे अपलोड करा. खालच्या या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्णपणे मनपूर्वक वाचा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा तुमचं ऍप्लिकेशन हे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग या पदासाठी तिकडे जमा केलं जाईल. LNT ची टीम जी आहे ती तुमचं स्क्रीनिंग करेल या रेझ्युमेचं किंवा तुमच्या ऍप्लिकेशनचं, आणि तो स्क्रीनिंग मध्ये तुम्ही क्लिअर झाल्यानंतर मग तुम्हाला पुढची इंटरव्ह्यूची किंवा पुढची जी प्रोसेस आहे तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर किंवा मोबाईलवर कळलं जाईल. मोबाईलवर कळवण्याची शक्यता कमी आहे, ईमेलवर लक्ष ठेवा. यासाठी ईमेल हा ऍक्टिव्ह असावा. तर हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचा हेतू जो आहे तो तुम्हाला माहिती आहे. मी एक या फ्रेशरसाठी जॉब कसा मिळावा यापासून ते पुढची 30-40 वर्ष आपण करिअरमध्ये काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो. हा माझा युट्यूब चॅनल आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा, जेणेकरून याचे जे अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहेत, त्याबरोबरच आपल्या करिअरशी निगडीत असे बरेचसे व्हिडिओ मी इकडे अपलोड करत असतो. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि हे फक्त तुम्हाला जरी जॉब मिळाला नसेल तरी पण हे जे फ्रीलान्सिंग वाले आहेत त्याच्यामधून पण तुम्ही चांगला पैसा, टेक्नॉलॉजीचा वापर करून, इंटरनेट असेल, आपलं कम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल, याच्यावर तुमचे ज्या हॉबीज किंवा पॅशन्स किंवा तुमची जी स्ट्रेंथ आहे, टेक्निकल स्ट्रेंथ सुद्धा, त्याच्यावर तुम्ही नक्की पैसे कमवायला सुरुवात करू शकता. याच्यामध्ये मी LNTचा एजंट वगैरे काही नाहीये. मला फक्त इन्फॉर्मेशन द्यायची आहे की LNT अतिशय चांगली कंपनी आहे आणि त्यांनी हे ग्रॅज्युएशन जे कम्प्लीट करणार आहेत मुलं 2025च्या मे जून मध्ये आणि डिप्लोमा जे कम्प्लीट करणार आहेत मे जून 2025 मध्ये, त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट ही संधी इकडे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. याची माहिती तुमच्यावर पोहोचवायची होती. याचा अवश्य लाभ घ्या, कारण याची जी लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे ती 31 जानेवारी 2025 आहे. म्हणजे साधारण आता फक्त 7-8 दिवसच राहिले. त्यामुळे तुम्ही याचा 100% अप्लाय करा. तुम्हाला जर गरज असेल, तुम्हाला जर आवड असेल LNT बरोबर काम करण्याची किंवा काहीतरी करिअर निर्माण करण्याची, तर LNT साठी चांगली कंपनी नाहीये. याच्यावर विश्वास ठेवा, कारण मी LNT बरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे LNT साठी नाही, LNT बरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे LNT ही अतिशय चांगली कंपनी आहे काम करण्यासाठी. तुमच्या करिअरची सुरुवात जर LNT मध्ये झाली तर 100% तुम्हाला पुढच्या 30-40 वर्षाच्या करिअरच्या ग्रोथ पाथ मध्ये नक्की फायदा होईल. कारण LNT हा ब्रँड आहे, त्यामुळे याचा नक्की फायदा होईल. त्याचा अवश्य फायदा घ्या आणि युट्यूब चॅनलची माझ्या विविध व्हिडिओ तुम्ही फॉलो करा, लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.